माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सोलकढी म्हटलं की आपल्या सर्वांना आवडते। आजची रेसिपी आपली होणार आहे सोलकढीची। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे इथे मी काढून ठेवलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला आपण इथे साहित्य बघूया। इथे 10-12 हे कोकम घेतलेले असतील तर त्याचा कलर एकदम डार्क आणि छान येतो। तर आपल्याकडे आता जे अवेलेबल आहे ते कोकम आपण इथे घेतोय। इथे कोमट पाणी किंवा गार पाणी थोडंसं घालून आणि ह्याला असं छान मुरवत ठेवायचं आहे। पटकन मुरलं जातंय आणि याचा कलर छान याच्यामध्ये उतरतो आणि नंतर आपण हे गाळून घ्यायचं आहे। तर हे आपण इथे भिजत ठेवायचं। ऑथेंटिक पद्धतीने अगदी पारंपरिक पद्धतीने इथे सोलकढी बनवण्यासाठी आपण आता इथे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे, 8-10 इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे 10 मी हिरवी मिरची घेतलेली आहे। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घ्या। किती प्रमाणामध्ये तुम्हाला सोलकढी बनवायची त्याप्रमाणे इथे तुम्ही तिखट घेऊ शकता। 1 टीस्पून इथे घेतलेले जिरे आणि इथे एक तुकडा मी इथे घेतलेला आहे ओल्या खोबऱ्याचा। तर हे तुकडे करून आणि व्यवस्थित मला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घ्यायचं आहे। खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहे। हे सर्व आपल्याला वाटण मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। कोकमही आपल्या इथे छान भिजलेलं आहे। उन्हाळा आहे सुरू झालेला आहे आता आणि थंडगार सोलकढी। तर इथे आपण आपल्या अंदाजाप्रमाणे 1, 2, 3 नारळाचं कसं हवं तसं दूध इथे काढून घ्यायचं आहे आणि मस्त सोलकढी करून आणि थंडगार करून आपण ते सोलकढीचा आनंद लुटायचा आहे। उन्हाळा चालू झालेला आहे, एकदम उत्तम ते पेय आहे। तर आता मी हे संपूर्ण त्याचं हे दाबून काढून घेणार आहे आणि हे खाली आपलं जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे। एका बाउल मध्ये आपण आता चाळणीमधून असं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि हे जे हिरवं वाटण आपण करून घेतलेलं आहे तर हेही वाटण आपण गाळूनच घ्यायचं आहे। व्यवस्थित आपण हे गाळून घेतलेलं आहे। तर इथे आता आपल्याला वाटण सुद्धा हे वाटणामधून गाळून घ्यायचं आहे। पण हे सर्व मी इथे गाळून घेणार आहे। थोडस पाणी मी या वाटणामध्ये घातलं आणि नंतर मग सर्व मिक्स करून आणि मी इथे गाळून घेते। चाळणीमध्ये इथे मस्त गाळून घेतलेला आहे। दाबून दाबून त्यातलं संपूर्ण रस आपण काढून घेतलेला आहे। इथे कलर बघा, प्यायला खूप छान लागते ही सोलकढी। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि सेंधव मीठ इथे वापरायचं आहे। सेंधव मीठ वापरल्यानंतर एक छान स्वाद या कढीला येतो। छान मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे। कोकमचा कलर आपला छान इथे उतरलेला आहे। हे बघा हाताला माझ्या कलर लागलेला आहे कोकमचा। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता, पण थोडंसं तिखट असेल सोलकढी तर मस्त छान लागते। बस बस आहे। खिडकीतनं बघ, खिडकीतनं मामा नारळ फोडतो, खिडकीतनं बघ। चप्पल गाड्यांनी वरती जा, खिडकीतनं फोडू का मी म्हणून बोललो होतो। पाणी असतं, नारळ फोडायला लागत असतात। कानाला दिसत काय टणक नारळ आहे। ते हातोड्यान हे
हातोडी नाही, अक्षरशः हातोडी आहे. खलबत्त्याचा बत्ता. इथे आपण नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाहीये. तर आता आपण हे
या बाउल मध्ये आपलं दूध हे नारळाचं घालून घ्यायचं आहे. एकदम घट्ट ओरिजिनल हे दूध आहे नारळाचं. एकही थेंब पाण्याचा ह्याच्यामध्ये घातलेला नाहीये. इथे आपण नारळाचं दूध घालून घेतलेलं आहे. आपल्याला इथे चवीप्रमाणे सेंधव मीठ घालायचं आहे, तर तुम्ही चवीप्रमाणे घाला. खूप जास्त इथे मीठ घालायची गरज नाही, कारण तो अंदाज घेऊन तुम्ही इथे मीठ घालायचं आहे. नारळाचं दूध टाकता पाण्याचा वापर केलेला नाहीये. तो एकदम घट्ट आणि छान ही सोलकढी इथे तयार झालेली आहे. आमच्याकडे सर्वांना अशीच सोलकढी आवडते, म्हणून मी अशी बनवलेली आहे. तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता. थोडीशी आता इथे बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हा बाउल आपण फ्रीज मध्ये ठेवून थंडगार झाल्यानंतर आपण ही सोलकढी पिऊ शकतो. येथे सोलकढी तयार झालेली आहे. वाव, थंडगार सोलकढी पिण्याची मजा खरंच खूप भारी आहे. अप्रतिम कढी झालेली आहे. आजची सोलकढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि सोलकढीसाठी जे साहित्य आपण वापरलेलं आहे, कुठेही केव्हाही साहित्य आपल्याला मिळतं. कोकम आपल्याला मार्केटमध्ये मी आज दाखवल्याप्रमाणे कोकम आपल्याला भेटतात. नारळ सगळीकडेच आहेत. सोलकढीचं उत्तम आपण स्वाद घेऊ शकतो. आणि आता तर उन्हाळा चालू झालेला आहे. नक्की सोलकढी करून बघा. थंडगार सोलकढी एक नंबर लागते आणि ही सोलकढी अतिशय उत्तम झालेली आहे. आजची सोलकढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा आणि होम कुक रंजना चॅनल वरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे घ्या थंडगार सोलकढी. कशी झाली सांगा. थँक्यू. घेऊन बघा कशी झाली. कशी झाली. उत्तम स्वाद. वा वा. प्युअर कोकणी. या एन्जॉय करा. मी जेवणाआधी पिईन सोलकढी थोडी. बरोबर. एक नंबर खरंच छान झाली. आदू पिल्लू पिणार आहे. एक मिनिट. घेऊ वाटणे से गंदू. आणि तू तोंडात बोट काय घालतेस गंदू. जमली का. अमेझिंग. पप्पांना पण आवडेल. तुझ्या जेवणाला एक नंबर. दीदीचं आवडीचाच पदार्थ आहे. डाईट करायचं ना. नाटक चांगली असते ना. तेव्हा जमवली तिने सोलकढी. नारळाच्या करवटीवर आपण ऑथेंटिक पद्धतीने आपण सोलकढी मिळालेले. पण दीदीने नारळ व्यवस्थित नाही फोडलेले. मम्मी नॅचरल तसंच फुटत असतं. असं नॅचरल. सगळ्यांना सोलकढी उत्तम आवडलेली आहे. भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ॲड झालात का. नसाल झालात तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज अनेक प्रकारच्या रेसिपीज मी दिलेल्या आहे. त्याची लिंक पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता.